ऐकून नमस्कार. या ठिकाणी आपण श्री क्षेत्र भांबर्डे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणून एक निघालेली दिंडी आहे. आषाढी एकादशी निमित्त सगळे पंढरपूरला चालले आहेत. बरेच किलोमीटरचे अंतर पायी चालून आले आहेत. आषाढी एकादशी जवळ आली आहे. पंढरपूर सुद्धा जवळ आले आहे. त्याचा उत्साह काही कमी झालेला नाही. पाऊस चालू आहे. सगळे मंडळी भजन, कीर्तन, भारूड आणि अभंग म्हणत चालले आहेत. त्यांचं सगळे भक्तिमय वातावरण झालं आहे. त्यांचा उत्साह खूप वाढलेला आहे, आनंद वाढलेला आहे, ऊर्जा सुद्धा वाढलेली आहे. 2 मिनिटात आपण त्यांच्या महाराजांकडून जाणून घेऊ की त्यांची काय योजना आहे, काय त्यांचं म्हणणं आहे. नमस्कार माऊली. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण रामकृष्ण. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. दरवर्षी वारकरी ज्याप्रमाणे दिवाळीला एखादी मुलगी आपल्या माहेरची वाट पाहत असते, तशी प्रत्येक जण वारकरी आषाढी जवळ आली की आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट. तो हाट म्हणजे तो बाजार कधी भरणार आहे, ते पंढरीची वारी कधी होणार आहे. भेटी लागी जीवा लागेली से आस. त्या पंढरीच्या वासेने वारकरी वाटचाल करत असतो. मग तो सर्व सोडून संपदा सोहळा नावडे मनाला, करी तो टकळा पंढरीचा. पंढरीच्या वाटचालीमध्ये वाटचाल करत असतो. मग तो घरची पेरणी सोडतो. जगाच्या मालकाला आवाज देतो, देवा ते पेरणी मी तुझ्यावरती सोडतोय. पाऊस असेल, वारा असेल, ऊन असेल, हे सर्व जबाबदारी तुझी आहे. परमात्म्याच्या भेटीकरता जर मी जात असेल तर परमात्म्याच्या भेटीला गेल्यानंतर माझा प्रपंच सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे. या अनुषंगाने दरवर्षी वारी जात असते. आम्ही सुद्धा प्रवास करत असताना श्री क्षेत्र भांबर्डे ते श्री क्षेत्र पंढरपूरची वारी करतोय. वारीमध्ये दर कोस दर मुक्काम चालत चालत आनंद घेत घेत जातोय. आपण नेहमी म्हणत असतो, वारकरी संप्रदाय हा तरुणांनी भरलेला संप्रदाय. तरुणा भाग्यवंत नटे हार्दी कीर्तनात. आणि श्री गुरु दयानंद बाबांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने या दिंडीमध्ये जर आपण पाहिलं तर भरभरून तरुणी आहे. आणि सर्वजण वारकरी संप्रदायामध्ये नाचत पंढरी जाऊ रे खेडिया, नाचत नाचत पंढरीच्या वारीचा प्रवास आपण करत आहात. दरकोस दर मुक्काम जातोय. आणि वारीचा सोहळ्याचा आनंद जर विचार केला, मी नेहमी सांगत असतो, पायाने चालणं त्याला प्रवास म्हणतात, मनाने केलेला प्रवास त्याला यात्रा म्हणतात. पण पायाने आणि मनाने एकंदित होऊन भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये चालणं त्याला वारी म्हणतात. इथं जवळजवळ जे सर्व लोक आपण उपस्थित आहे, हे आपला जो प्रत्येकाचा आधार कार्ड आहे, प्रत्येकाचं प्रत्येकाकडे मतदान कार्ड आहे. याच्या पलीकडे जाऊन बोलतो, प्रत्येकाला प्रत्येकाचा परिचय आहे. परिचय असताना, प्रत्येकाला नाव माहिती असताना, आपल्या नावाने कोणी आपण एकामेकीला हाक देत नाही, तरी सुद्धा या वारीची एकंभूता अशी आहे, सर्वांचा परिचय असून सुद्धा एकाच नावाचा जयघोष असतो, तो म्हणजे माऊली. सकाळी तुम्ही आंघोळीला बसा, कोणी म्हणत नाही, समजा आंघोळ करता करता साबण लावलेला आहे अंगाला आणि एखाद्याने जर नळ बंद केला, मग आपण त्याला काय म्हणतो? माऊल्या नाही, माऊलीच म्हणतो. माऊली तेवढं बाजूला होतं, नळ सुरू करा. माऊली एकंभूत नावाने जात जात जगाच्या मालकाला हाक देण्याकरता पंढरीला आपण सर्वजण जातोय. जगाच्या मालकाच्या या वारी करता आपण प्रार्थना करू की सर्व सोडून आलेले हे वारकरी पंढरीशी जा रे आल्यानं संसारा. दिनाचा सोयरा म्हणजे ज्याला गरज आहे तो तिथं जातोच. पण आपण जगाच्या मालकाला विनंती करू, आम्ही घर सोडून प्रपंच सोडून जर आली आहे तर जगाच्या मालकाला विनंती, आमचा प्रपंच तू सांभाळ. जगाच्या मालकाने जे जे गरज असेल, शेतकऱ्याला पाण्याची गरज असेल, नोकरीदार वर्गाला, शैक्षणिक वर्गाला अभ्यासाची गरज असेल, आमच्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये चांगली सद्बुद्धी निर्माण करून आमची वारी याच वर्षी नाही, जोपर्यंत जन्म आहे जन्मोजन्मी तुझा दास अशी वारी करून घ्यावी, अशी आपण मलाई देवीच्या अनुष्ठानाने पंढरीत पांडुरंग परमात्म्याला साकडं घालू आणि सर्वांनी जय घोष करू. पुंडलिक भगवान की जय. आदिशक्ती माता की जय. माता की जय. सच्चिदानंद सुखदास बाबा की जय. अंदाज बाबा की जय. शंकराचार्य महाराज की जय. नमः पार्वती पते मला असं विचारायचं महाराज, अत्यंत सुंदर शब्दामध्ये तुम्ही वर्णन केलंय. तुमचं शब्दशैली अत्यंत सुंदर आहे आणि तुम्ही जगाच्या कल्याणाची गोष्ट केली आहे, फक्त आपल्या दिंडीचं नाही. आणि जन्मजन्मी हेच व्हावं की आपण भगवंताचे काय म्हणतात त्याला, शिष्य व्हावे, भक्त व्हावे, भक्त वारकरी व्हावे, भाविक व्हावे, असं महाराजांनी सांगितलंय. खूप चांगले आणि दांडगा अभ्यास असणारे महाराज तुम्हाला लाभले. तुम्ही सगळे नशिबवान आहात. तसंच तुमचे सगळे वारकरी सहकारी सुद्धा खूप चांगले आहात. एक चांगली टीम तयार झाली, एक चांगला ग्रुप तयार झाला आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंदी दिसत आहे. कोणाच्या चेहऱ्यावर त्रास आणि असं थकलेला भाव दिसत नाहीये. सगळे उत्साही आनंदी दिसत आहेत. 4-5 प्रश्न माझे आहेत, ते मला विचारायचे की आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, सांगता येईल का? काय नाव आहे त्याचं? आषाढी एकादशीचं आणखीन एक नाव? बरोबर आहे, अगदी बरोबर. देवशयनी एकादशी. हा, देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी होतं. बरोबर आहे. देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारी माऊली? इंद्रायणी नदी. अगदी बरोबर आहे. देहू आणि आळंदी इंद्रायणी नदीच्या किनारी आहेत.
बरं, पंढरपूर कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे? चंद्रभागा. चंद्रभागेजवळ. बरं, ठीक आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचं मूळ नाव काय महाराज? भावार्थ भावार्थ दीपिका. दीपिका. बरोबर आहे, भावार्थ दीपिका हे ज्ञानेश्वरीचं मूळ नाव आहे. बरोबर आहे. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठण. संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे? संत ज्ञानेश्वर माऊलीचं जन्मस्थान कुठे आहे? बरं, हरिपाठामध्ये किती अभंग आहे माऊली? अरे वा, व्हेरी गुड, खूप छान. आता माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे जे आपले प्रिय आणि लाडके भगवंत विष्णू आहे, बरोबर आहे, आषाढी एकादशी पासून म्हणजेच देवशयनी एकादशी पासून आपले लाडके आणि प्रिय भगवान हे योग निद्रेमध्ये जातात. 4 महिन्यासाठी ते योग निद्रेमध्ये जातात. त्याच्यानंतर कार्तिकी एकादशीला परत जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. परंतु या 4 महिन्यामध्ये याला आपण चातुर्मास म्हणतो. त्यामध्ये श्रावणामध्ये सगळ्यात पहिले देवाधिदेव महादेव येतात. महादेव म्हणजे श्रावण. श्रावण म्हणजे आपण महादेवाची भक्ती करतो, पूजन करतो, बरोबर आहे. सगळीकडे वातावरण महादेवमय होऊन जातं. आणि त्याच्यानंतर गणपती येतात, त्याच्यानंतर देवी येतात, त्यानंतर पितृ येतात. या 4 महिन्याचा कालावधी पूर्ण आला की परत ज्यांचं काम आहे सृष्टी सांभाळायचं ते आपले लाडके प्रिय भगवान देवाधिदेव विष्णू येतात. कार्तिक महिन्यापासून त्यांची निद्रा आहे, पण ती निद्रा म्हणजे काय? योग निद्रा आहे. त्या योग निद्रेनंतर आपले देवाधिदेव विष्णू जे आहेत परत कार्तिक एकादशीपासून जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. परंतु या 4 महिन्यामध्ये विविध देव येऊन आपल्याला पुढे पोरकं ठेवत नाही. थोडक्यात सांगायचा अर्थ असा की आपले हे जे लाडके देव आहेत, प्रिय देव आहेत विष्णू, त्यांची आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे. सांगता येईल का? 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे पुरीमध्ये, जगन्नाथपुरी. अगदी बरोबर आहे. बरं, या ठिकाणी पंढरपूरमध्ये आपण गेलो की एक द्वार आहे, त्याला महाद्वार म्हणतो आपण. ते महाद्वार कोणत्या संतांच्या नावावर आहे? नामदेव पायरी. बरोबर आहे, नामदेव पायरी म्हणतो आपण त्याला. कोणी गेले काय अगोदर पंढरपूरला? सर्व माहिती असेल, त्यालाच महाद्वार म्हणतात, बरोबर की नाही? पंढरपूर ही जी आहे, पंढरपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? पुंडलिक आणि पांडुरंग, बरोबर आहे. पुंडलिक आपल्या आई वडिलाची सेवा करत असतो, तो इतका मग्न झालेला असतो की साक्षात भगवंत आले असतात तरी तो म्हणतो नाही, पहिले मला आई वडिलाची सेवा करायची आहे आणि नंतर मी पांडुरंगाकडे बघेल. मग त्यावेळेस ते एक वीट फेकतात, मग ते विट्यावर उभं राहतात, कर कटेवर ठेवणी वगैरे तुम्हाला सगळं माहिती आहे, बरोबर आहे. आता प्रश्न आणखीन 2-3 छोटेसे आहेत की आपल्याकडे जे आहे संत ज्ञानेश्वर माऊली त्यांचे भाऊ बहिणीचे नाव सांगता येईल का? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. बरोबर, अगदी बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे काय होतं की ही जी यात्रा आहे, पंढरपूरची यात्रा आहे, तशा आपल्या धर्मामध्ये भरपूर यात्रा असतात. नाथषष्ठीची यात्रा आहे, पंढरपूरची यात्रा आहे, रथ यात्रा आहे, त्याच्यानंतर तुमची आता जगन्नाथ यात्रा आहे, अमरनाथ यात्रा आहे, केदारनाथ यात्रा आहे. आपल्याकडे यात्रेचं आणि वारीचं विशेष महत्व आहे, बरोबर आहे. यात्रा म्हणजे जसं गुरुजींनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं की आपलं मन आणि बुद्धी थकते, बरोबर की नाही, आणि नवीन ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. त्याच्यामुळे यात्रा आपल्याकडे विविध नावाखाली आपण यात्रा करतो. कोणी 40 किलोमीटर चालतंय, कोणी 80 चालतंय, कोणी 100, कोणी 200, काही जण 400 किलोमीटर सुद्धा चालतंय. 20-30 करून चालत राहतात. फक्त मनात हृदयात एकच भाव आहे, पांडुरंग म्हणजेच विठ्ठल, म्हणजेच विष्णू, म्हणजेच राम, म्हणजेच कृष्ण, म्हणजेच जगन्नाथ, सगळे एकच आहे. तुम्ही कुठेही पूजा करा, कुठलीही पूजा कुठल्याही भगवंताला अर्पण करा, सारी पूजा सर्व तुमची प्रार्थना ही विष्णूपायच पोचते शेवटी, बरोबर आहे. धन्यवाद. कुंडली गौरा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. आनंद
तांदळाची डोळे पापुड्याची पाने तुझ्यामध्ये वृत्त होती धरणे तुझ्यामध्ये वृत्त होती धरणे तुझ्यामध्ये वृत्त होती धरणे बोला नाचत पंढरी जाऊ बोला सर्व नाचत पंढरी जाऊ नाचत पंढरी जाऊ नाचत पंढरी